नमस्कार मित्रांनो. आज आपण सर्व काही असूनही समाधानी का नाही या विषयावर मी थोडंसं बोलणार आहे. आज आपल्याकडे घर आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, कपडे आहेत, खाणं आहे. तरीही मनात कुठेतरी एक रिकामी जागा आहे. एक अस्वस्थता आहे आणि कधी-कधी कारण नसतानाही मन उदास होतं. कधी वाटतं का तुम्हाला नेमकी कमी काय आहे माझ्या आयुष्यात? आजचा हा व्हिडिओ सल्ला देण्यासाठी नाही, तर तुमचं मन समजून घेण्यासाठी आहे. आपण खूप काही मिळवलं, पण काय हरवलं आहे? आपण शिक्षण घेतलं, नोकरी केली, घर सांभाळलं, जबाबदाऱ्या निभावल्या. पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःला हरवलं आहे. लहानपणी आपण सहज हसायचो, छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायचो आणि आज मोठ्या-मोठ्या गोष्टी असूनही समाधान नाही. कारण आज आपण जगायला विसरलो, आपण फक्त पूर्ण करायला शिकलो आहे. तसंच समाज आपल्याला काय शिकवतो? समाज सांगतो, चांगले दिसा, सगळ्यांना खुश ठेवा, तक्रार करू नका, कृतज्ञ राहा, दुःखी होऊ नका. पण समाज कधी हे विचारतो का, की तू ठीक आहेस का? तुझं मन शांत आहे का? काही त्रास आहे का? आपण हसत राहतो, पण मनात थकवा साठत जातो. तसंच तुलना हा शांततेचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. आजचा माणूस हा दुःखी आहे, कारण तो स्वतःचं आयुष्य जगत नाही, तर इतरांचं आयुष्य बघत आहे. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक सगळे आनंदी दिसतात. कारण सोशल मीडियावर तर सर्वजण आपल्या आयुष्यातील चांगले क्षण, बेस्ट क्षण हे दाखवत असतात. कोणी रात्रीचं रडणं, एकटेपणा, भीती या गोष्टी दाखवत नाही. आणि आपण विचार करतो, की सगळे पुढे जातायत, सगळे खुश आहे, मीच मागे आहे, मीच दुःखी आहे. हेच विचार आपलं समाधान मारून टाकतात. तसंच सतत स्ट्रॉंग राहण्याची जबरदस्ती असते. आपल्याला सांगितलं जातं, तू स्ट्रॉंग आहेस, तू सगळं हँडल करू शकतोस किंवा शकतेस. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे दुःख किंवा दुखणं नाकारणं नसतं. कधी थकायला होतं, कधी रडायला होतं, कधी थकायला, कधी रडायला, कधी थांबायला परवानगी द्यावी लागते स्वतःला. तसंच समाधान हे बाहेर नाही, तर आत आहे. समाधान हे नवीन वस्तूत नाही, जास्त पैशात नाही आणि लोकांच्या कौतुकातही नाही. आयुष्यात समाधान येतं हे स्वतःशी प्रामाणिक असण्यामध्ये, स्वतःला समजून घेण्यामध्ये आणि स्वतःला वेळ देण्यामध्ये. दिवसातून 10 ते 15 मिनिट तरी हे स्वतःसाठी असायला हवीत आणि ही लक्झरी नाही तर गरज आहे. मग यासाठी आपण काय करायला हवं? छोटा पण खरा बदल करायला हवा. जेन्युइन बदल करायला हवा. म्हणजेच आजपासून आपण सगळ्यांना खुश ठेवणं सोडून द्यायला हवं. स्वतःला दोष देणं थांबायला हवं आणि आपल्या मनाचं ऐकायला शिकायला हवं. कारण आपल्या मनाचं समाधान हे कोणाच्याच परवानगीवर अवलंबून नसतं आणि नसावं. जर आजचा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडाही स्पर्श करून गेला असेल, तर समजा की तुम्ही एकटे नाहीत. आपण सगळेच कधी ना कधी सगळं असूनही रिकामे असतो आणि ते ठीक आहे. पण फक्त स्वतःला विसरू नका. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.